महाराज, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तुम्ही साजरी करतात का? करता ना? एक दिवस आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आली. आम्ही राज्यामध्ये जातो, तालुक्या जिल्ह्यामध्ये जातो, गावागावामध्ये जातो. शिवाजी महाराजांची जयंतीसाठी आमची व्याख्यानं कीर्तनं बाहेर होतात. अभिमानानं, वा अभिमानाने डीजे लावला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला. इतका राजा तुमचा आम्हाला अभिमान की राजांच्या काही काही मावळे आम्ही अभिमानाने पाहिले राजांना आवाज देत असताना. राजे राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. राजे तुम्ही पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करा. राजे तुमच्या पाठीशी आपण ए वाजव रे मुकुंदा. अरे तुम्ही राजांना बोलवता का राजांना विचारांना बोलवता? राजांच्या शरीराला तुम्ही जन्माला बोलवता का राजांच्या विचारांना? अकोटकर, पुढच्या महिन्यातली शिवजयंती तुमची आजच झाली आणि एक दिवस नाही, 8 दिवस झाले. वा, तुम्हाला खोटं नाही सांगत, तुम्ही फक्त कथा बारीक आहे का हो? तुम्ही कथा बारीक आहे का? तुमच्या मस्तकातल्या मुंग्या निघणार. इतका खतरनाक इतिहास आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, खूप जबरदस्त. शिवाजी महाराजांना बद्दल तुम्हाला फक्त काय माहिती? अफजल खानाला मारलं, त्याची बोटं तोडली. सिद्धी जोहर, पन्हाळ्याचा वेढा, आग्र्याची भेट, हे सगळं तुम्हाला डिटेल ऐकायला मिळणार आहे. 8 दिवस आम्ही तुम्हाला 350 ते 400 पाठीमागे घेऊन जाणार आहोत. फक्त तुम्ही आमच्या बरोबर या. आणि आमचे धनंजय गायन करायला लागले, आमचे मिस्टर मुकुंदजी तबला वाजवायला लागले. तुम्ही त्यांच्या तबल्याकडे पाहिलं का? दिसतोय पखवाज आणि आवाज येतोय पखवाजाचाही आणि तबल्याचाही. पलीकडून पखवाज बोलतोय आणि इकडच्या बाजूनं तबला बोलतोय. ज्याला ते वाद्य माहिती त्यांना चांगलं कळेल. आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हटले मग महाराज नेमका तबला घ्यायचा पखवाज? ते म्हणले मी तबलाही घेतो आणि पखवाजही घेतो, दोन्ही रिम्यूज घेतो. हातकरी 1, कामगिरी 2. आणि आमच्या राजूभाईबद्दल बोलायचं काही विषय